स्वागत आहे तुमचं चव आणि बरंच काही मध्ये। आज आपण करणार आहोत उरलेल्या चपात्यांचे चटपटीत पॅटीस। चला तर मग लगेचच आपल्या किचन मध्ये जाऊया आणि कृतीला सुरुवात करूया। आज आपण उरलेल्या चपात्यांचं पॅटीस बनवणार आहोत। त्यासाठी चपात्या आपण प्रथम मिक्सरला बारीक करून घेऊया। आपण इथे उरलेले आपल्या 4 चपात्या घेतलेल्या आहेत आणि आता या 4 चपात्या आपण बारीक करून घेऊ। चपात्यांचा चुरा आपला बारीक करून झालेला आहे, तो आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊया। चपाती पॅटीस बनवण्यासाठी लागणारे मसाले: 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा साखर, 1 चमचा बडीशोप, चवीप्रमाणे मीठ, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, मिरी पावडर, हिंग, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला। आधी आपण सर्वात चपातीचा चुरा मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये भाज्या मिक्स करूया। चपातीच्या चुऱ्याप्रमाणे आपण जरा भाज्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये हिरवा वाटाणा टाकूया, गाजराचा कीस, मका सुद्धा आपण जरा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, 1 कांदा, 1 टोमॅटो, कोबी, कोथिंबीर। आपल्याकडे ज्या भाज्या आपल्या घरात असतील त्या भाज्या आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो। आता माझ्याकडे थोडा कोबी होता, गाजर होतं, मका होता, त्याप्रमाणे मी या भाज्या त्याच्यामध्ये मिक्स केल्या। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत। आपल्या पॅटीसला बाइंडिंग यावं त्याच्यासाठी आपण 2 चमचे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत। आणि हे सर्व आपण आता मळून घेऊ। पॅटीस तयार करेपर्यंत आपण तेल टाकायला ठेवूया। हाताला तेल लावून आपण एक पॅटीस तयार करून घेऊया। पॅटीस तुम्ही गोल करू शकता। तुमच्याकडे काही साच्याचे आकार असतील तर त्या आकारामध्ये पण तुम्ही पॅटीस बनवू शकता। माझ्याकडे एक आकार आहे, त्या आकारामध्ये मी पॅटीस तयार करणार।
तेल आपलं आता तापलेलं आहे. आपण पॅटीस रव्यात घोळूया आणि तळून घेऊया. पॅटीस तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला पॅटीस झालेला आहे. वरून कुरकुरीत झालेला आहे आणि आतून एकदम छान मऊ झालेला आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.